गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। आणि आता पाहूयात सुपरफास्ट 50 न्यूज। धनंजय मुंडेंनी मला मारण्याची सुपारी दिली। 2.5 कोटींची डील झाली होती। जेवणात विष टाकून मारण्याचा किंवा गाडीचा अपघात करून मारण्याचा डाव होता, मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप। जरांगेंच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी जालन्यातील गोंदी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। हल्ल्याप्रकरणी आरोपी अमोल खुणे आणि दादा गरुड यांना अटक। अमोल खुणे हा कोपर्डी हत्या प्रकरणातील आरोपी। ताब्यात घेतलेल्या दोघांकडे पंकजा मुंडे आणि बावनकुळेंबाबत सुद्धा खूप माहिती। धनंजय मुंडे, सुरेश धस यांचीही माहिती असल्याचा जरांगेंचा दावा। तर घटनेचा सखोल तपास होणं गरजेचं। धनंजय मुंडेंची चौकशी करा, जरांगेंची मागणी। जरांगे यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर पोलिसांनी तातडीने काळजी घ्यायला हवी, चौकशी करून तात्काळ कारवाई करायला हवी। जरांगे पाटलांच्या आरोपानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया। सरकारने जरांगेंच्या आरोपांची चौकशी केली पाहिजे। जरांगेंच्या आरोपांवर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। तर गृह विभागाने सर्व प्रकरणाची चौकशी करावी, अंबादास दानवे यांची मागणी। जरांगे यांच्या हत्येचा कट रचणाऱ्यांची एसआयटी चौकशी करावी, बजरंग सोनावणेंची मागणी। तसेच केंद्रीय पातळीवर चौकशीची मागणी करणार, बजरंग सोनावणे यांची प्रतिक्रिया। आरोपींची भाऊबीजेच्या दिवशी धनंजय मुंडेंसोबत भेट। धनंजय मुंडेंची कार्यकर्ता कांचन सोबत 20 मिनिटात चर्चा झाल्याचा जरांगेंचा दावा। जरांगेंकडून धनंजय मुंडेंचा बीडचा नासका असा उल्लेख। धनंजय मुंडे, तुम्ही मला खेटायला नको होतं, तुम्हाला नाक घासायला लावेन, हे लक्षात ठेवा, जरांगे पाटलांचा इशारा। जात पात धर्म पाहून कधीही राजकारण केलं नाही। जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होण्यापासून परळीतील आंदोलनासाठी जागा, पाणी आणि गाड्याही दिल्या। मनोज जरांगेंनी केलेल्या आरोपांवर धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया। धनंजय मुंडे या पृथ्वीवरच नसावा यासाठी मनोज जरांगेंची धडपड। त्यांना राजकीय आणि सामाजिक जीवनातून मला संपवायचं आहे, मुंडेंचा हल्लाबोल। ईडब्ल्यूएस की ओबीसी कशामध्ये जास्त आरक्षण मिळतं, आरक्षणासाठी चर्चा करण्यासाठी जरांगेंनी मला ठिकाण आणि वेळ सांगावी। धनंजय मुंडेंचं जरांगेंना आव्हान। जरांगेंना मारण्याची धमकी देणारे त्यांचेच धनंजय मुंडेंचा आरोप। जरांगेंवरील हत्येच्या कटाची महाराष्ट्र पोलिसांना नाही तर सीबीआय चौकशी करा। आरोपींसह माझी आणि जरांगे यांची ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करा, धनंजय मुंडे यांची मागणी। पार्थ पवारांवर आरोप होत असताना अजित पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला। मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी अजित पवार वर्षावर दाखल। काल आणि आजही अजित पवार माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर न देताच निघून गेले। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी शीतल तेजवाने, दिग्विजय पाटील आणि निलंबित उपनिबंधक रवींद्र तारू यांच्यावर गुन्हा दाखल। पार्थ पवारांचे अमेडिया कंपनीमध्ये 99% शेअर्स, मात्र अद्याप गुन्हा दाखल नाही। पुणे जमीन प्रकरणी पार्थ पवारांना क्लीन चिट दिल्याच्या चर्चा। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरण बावधन पोलिसांकडून शीतल तेजवानीच्या पॅरामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला टाळं। बावधन पोलिसांकडून शीतल तेजवानी यांचा शोध सुरू। शीतल तेजवानीचं आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर। शीतल आणि तिचा पती सागर सूर्यवंशीने बनावट कागदपत्रांच्या आधारे 10 कर्ज उचलली। तब्बल 41 कोटींची रक्कम इतरत्र गुंतवली होती। पुण्यातील बोपडीमध्ये आणखी एक जमीन घोटाळा समोर। कृषी विभागाच्या जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळवून अपहार केल्याचा आरोप। आदेश डावलून विजन प्रॉपर्टीला जमीन देण्याचा निर्णय। या जमीन घोटाळ्यातही अमेडिया कंपनीचा सहभाग असल्याची माहिती। पुण्यामध्ये पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीने घेतलेली जागा परत करण्याची मूळ मालकांची मागणी। जागा परत करण्याच्या मागणीसाठी मूळ मालकांचं आंदोलन। खरेदी खतही रद्द करण्याची मूळ मालकांची मागणी। पुण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन सुरू। मूळ मालकांना जमीन पुन्हा माघारी द्या या मागणीसाठी आंदोलन। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पार्थ पवारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। जमिनीची नोंदणी करण्यासाठी जे गेले होते त्यांच्यावर गुन्हा दाखल। त्यामध्ये पार्थ पवार नव्हते। 1 महिन्याच्या आत चौकशी करून अहवाल येईल, कुणीही वाचणार नाही, बावनकुळेंची प्रतिक्रिया। चोरलेल्या जागेसाठी मुख्यमंत्री पांघरुण घालायला बसले आहेत, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। तर जमिनी बळकावण्याचं काम सुरू आहे, ठाकरेंचा हल्लाबोल। चौकशी जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत अजित पवारांनी पदमुक्त राहायला हवं। पदावर राहिल्यास दबाव येऊ शकतो। चौकशी समिती वगैरे काही न करता दुय्यम निबंधकाला अटक करून नार्को टेस्ट करा, एकनाथ खडसे यांची मागणी।
खडसेंनी राजीनामा दिला नव्हता, त्यांना पक्षाने काढलं होतं. राजीनामा द्या, अन्यथा पक्षातून काढू, असं खडसेंना सांगितलं होतं. मंत्री गिरीश महाजन यांची एकनाथ खडसेंवर टीका. भोसरी जमीन प्रकरणी राजीनामा दिल्याचं एकनाथ खडसेंनी वक्तव्य केलं होतं. सँडर्स रोड स्थानक परिसरामध्ये काल झालेल्या अपघातातील प्रवाशांवर जे रुग्णालयात उपचार. मोटरमनने केलेल्या काम बंद आंदोलनामुळे लोकल बंद होत्या. प्रवासी घर गाठण्यासाठी रुळावरून चालत जात असताना अचानक आलेल्या लोकलची प्रवाशांना धडक बसली होती. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते वर्षावर भारतीय महिला क्रिकेट संघाच्या खेळाडूंचा सत्कार. उपकर्णधार स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्ज, राधा यादवला प्रत्येकी 2.25 कोटींचा धनादेश देत सत्कार. नाताळच्या सुट्ट्यांमध्ये देशासह परदेशात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबई विमानतळ प्रशासनाकडून हिवाळी वेळापत्रक जाहीर. वेळापत्रकानुसार 60 आंतरराष्ट्रीय आणि 69 देशांतर्गत उड्डाणं होणार. यामध्ये एथेन्स तसंच लंडन, पॅरिस, एम्स्टरडॅम या स्थळांचा देखील समावेश. गोंदियामध्ये नियमबाह्य ट्रेलरवर आरटीओची कारवाई केल्यामुळे ट्रेलर चालक आणि क्लिनरने आरटीओ अधिकाऱ्यांना धमकावलं. देवरी पोलिसात गुन्हा दाखल. पालघर तालुक्यातील तब्बल 38 जिल्हा परिषद शाळांमध्ये एकही शिक्षक नाही. या शाळांमध्ये पेसा तत्वावरील कंत्राटी शिक्षकांची तात्पुरती नेमणूक करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याची भीती. धनंजय मुंडेंचा सहकारी आणि एक महत्त्वाचा पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून